सो हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. आणि उद्या बसणार आहेत गणपती. सो आता फायनल प्रिपरेशन चालू आहे सगळ्यांचं. भाभींचं पण जे आहे डेकोरेशनचं ते फायनल प्रिपरेशन चालू आहे. पण आज हरतालिका पण आहे, तर ते महादेवाची पूजा वगैरे चालू आहे घरात. मम्मी भाभी फुल एकदम रेडी होऊन सध्या पूजा चालू आहे. तर ते झाल्यानंतर ते डेकोरेशनचं फायनल आहे. आणि गल्लीतलं पण जे डेकोरेशनचं फायनल आहे, आज तो ट्रायल देणार आहे. मी तुम्हाला काल बोललो होतो की ट्रायल देऊ शकतो, पण त्याचं पाऊस मध्ये मध्ये येत होता, त्यामुळे त्याचं ट्रायल देणं ते काही झालं नाही आहे. सो आज तो ट्रायल देईल, तर मी दाखवेल पण ट्रायलमध्ये थोडंसं की कसं राहील फाउंटेन. आणि हे आहे गणपती मंदिर आपलं, ज्याची प्रतिष्ठापना केलेली आहे आपण नवरंग गणेश मंडळाची. पण दरवर्षी आपण नवीन गणपती आणून त्याला विसर्जन करतो. ते पूर्ण डेकोरेशन टाईप झालेले आहे. हॅलो गाईज, आणि आज बसणार आहेत गणपती बाप्पा. तर मी झालो आहे रेडी आणि आता खाली जाऊन आधी घरचा गणपती बसवेल. संध्याकाळी जो आहे तो मंडळातला गणपती आहे आणि जिमचा जो गणपती आहे तो 4-5 वाजता बसणार आहे. सो आपण सगळीकडे जाणार आहेत. बीडमधलं माहोल कसं आहे गणपतीसाठीचा हेही तुम्हाला मी दाखवेल. तर चला. तर आज आपल्या आवडतीचे गणपती बाप्पा येतात. तर घरचा जो गणपती आहे मी जो पुण्यावरून आणलेला आहे तो आपण बघूयात की मी कोणता आणला होता. मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला की मी रिव्हील त्या दिवशीच करेल की कोणती मूर्ती आणली आहे मी गणपतीची. तर चला खाली जाऊया. ही आहे छोल्याची भाजी आणि हे आहे भटोरा. तर भाजी केली आहे पप्पानी आणि टेस्ट एक नंबर असणार आहे दिसायला. तर मी हा पहिला भटोरा बनवला मेड बाय मी हा, आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्याला. तर तेल तापते, तेल तापलं की मी पहिला भटोरा जो मी बनवलेला तो टाकेल यात. आई या कशाचा प्रसाद आहे नेमका? उकडीचे भातातले मोदक, शिजवलेले मोदक आहेत आज नैवेद्याला. आणि हे गणपती बाप्पाच्या बेंबीत लावायला सुपारी आणि गूळ. हा कलश. भाभी इथं हार आणि दुर्वा बनवायलात. आणि इथं पेढ्याचा प्रसाद आहे. आणि हे आहे पंचखाद्य प्रसादाचं. आता तयारी सगळी ऑलमोस्ट संपत आली आहे. आणि इकडं जो मेन नैवेद्य जो मी बनवतोय तो चालू आहे.
म्हणजे भाजीचं क्रेडिट नाही घेऊ शकत, पण भटुराचं क्रेडिट मी घेणार आहे. तसा फर्स्ट क्लास मेनू आहे आजचा. तर डाएट वगैरे काय विषय नाही आज ऑइली आहे. फुल छोले भटुरे खाणार आहे मी. का तर गणपती बाप्पा यायलेत. आणि नंतर लक्ष्म्याचं जे स्टेज राहील त्यावर पप्पा जातील.